मुंबईतल्या काही पंपांवर सीएनजी पुरवठा आता सुरू झालेला आहे आणि सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। महानगर गॅसकडून दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि पर्यायी व्यवस्था करून सीएनजीचा पुरवठा आता सुरू झालाय। मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेवर याचा कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी तत्परतेने दुरुस्तीची कामं ही हाती घेतलेली आहेत आणि काही पंपांवर आता सीएनजीचा पुरवठा सुरू झालेला आहे। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील सीमाकडून जाणून घेऊया। सीमा, मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झालेला होता। मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले होते। वाहतूक व्यवस्थेवर आता याचा परिणाम होतोय की काय असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र आता हळूहळू पुरवठा सुरळीत सुरू होतोय असं कळतंय। काय तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, आपण पाहतोय मागील 2 दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे एकीकडे वाहन चालकांना याचा मोठा फटका बसत असताना सर्वसामान्य नागरिकांवरती सुद्धा याचा मोठा परिणाम जो आहे तो दिसून येतोय। आता नागरिकांची तसंच वाहन चालकांची गैरसोय होते हे पाहता युद्ध पातळीवरती तर दुरुस्तीचं काम सुरूच आहे। मात्र दुसरीकडे काही पंपावरती सध्या सीएनजीचा पुरवठा आता हळूहळू जो आहे तो सुरू करण्यात येत आहे। आपण पाहतोय कालपासून मुंबईतल्या काही पंपांवरती सीएनजी पुरवली जाते, सीएनजी उपलब्ध आहे। त्याच ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात ताण जो आहे तो पाहायला मिळत होता, त्यांच्यावरती एक मोठा भार पडत होता। आता हळूहळू इतरही स्टेशनवरती सीएनजी उपलब्ध करण्यासाठी सध्या प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत, जेणेकरून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणार नाहीत आणि नागरिकांची सुद्धा गैरसोय होणार नाही अशी सध्या तरी माहिती मिळते। आता प्रयत्न तर सुरूच आहे की लवकरात लवकर सगळ्या पंपांवरती सीएनजीचा पुरवठा सुरळीत झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार काही पंपांवरती ज्या ठिकाणी सीएनजी चा पुरवठा होत नव्हता त्या ठिकाणी सुद्धा आता सीएनजी पुरवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय आणि लवकरात लवकर सीएनजीचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले जातील अशी माहिती सध्याची मिळते। ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।